नमस्कार. आज आपण कोविड-19च्या लसीकरणाबाबत बोलणार आहोत. हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी बनवला गेला आहे. याचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नका. आपल्या भारतात कोविड-19च्या लसीकरणाबाबत पर्टिक्युलरली इन पेशंट्स विथ ऑटोइम्यून रुमॅटिक डिसीजेस काहीही गाईडलाईन अवेलेबल नाही. परंतु अमेरिका, इंग्लंड व कॅनडा या देशातील डॉक्टरांच्या काही संस्थांनी गाईडलाईन पब्लिश केल्या आहेत. तर पेशंट विथ ऑटोइम्यून रुमॅटिक डिसीजसाठी ज्यांना लसीकरण घ्यायचं आहे कोविड-19चं, त्यासाठी अमेरिकन कॉलेज ऑफ रुमॅटॉलॉजी असोसिएशनने काही गाईडलाईन पब्लिश केल्या आहे. आपण त्या गाईडलाईनच्या आधारावर आज चर्चा करणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे की कोविड-19 किंवा करोना हा एक नवीन आजार आहे. याच्याबद्दलची माहिती सातत्याने बदलत आहे. त्यामुळे लस घेण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आम्हाला बरेच सारे पेशंट कॉल करून लसीकरणाविषयी विविध प्रश्न विचारत आहे. मी विनंती करू इच्छितो की पेशंटनी आपल्या डॉक्टरच्या अपॉइंटमेंटच्या वेळी हा सब्जेक्ट डिस्कस केला गेला पाहिजे. पेशंट्स विथ ऑटोइम्यून रुमॅटिक डिसीज व लसीकरण हा एक मोठा सब्जेक्ट आहे. तो फोनवर डिस्कस करता येऊ शकत नाही. तुमची सध्याची परिस्थिती, क्लिनिकल कंडिशन, औषधांची लिस्ट ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बघूनच तुम्हाला सल्ला देऊ शकतो. काही पेशंट्स तर आम्हाला अक्षरशः लसीकरणाच्या लाईनीत उभे राहून कॉल करून विचारतात की डॉक्टरांना विचारा लवकर की आम्ही लस घेऊ शकतो की नाही. तर हे योग्य नाही. ह्या प्रश्नाला सिरियसली घेतलं गेलं पाहिजे व तुमच्या डॉक्टरशी अपॉइंटमेंटच्या वेळेस तुम्ही याच्यावर डिटेल डिस्कशन केलं पाहिजे. सगळ्या गाईडलाईन्समधून एक गोष्ट क्लिअर आहे की पेशंट्स विथ ऑटोइम्यून रुमॅटिक डिसीज शूड कन्सिडर कोविड वॅक्सिनेशन. म्हणजे तुमचा आजार कुठलाही असो, लूपस असो की रुमॅटॉइड आर्थरायटिस असो, तुमची ट्रीटमेंट कुठलीही सुरू असो, बायोलॉजिक्स असो की कन्व्हेन्शनल डिसीज मॉडिफाईंग ड्रग असो, सगळ्या पेशंट्सनी ज्यांना ऑटोइम्यून रुमॅटिक डिसीज आहे त्यांनी कोविड-19 लसीकरणाचा विचार केला गेला पाहिजे. या लसीकरणापासून फायदे खूप जास्त आहे व जोखीम खूप कमी आहे. आपल्या भारतात 2 प्रकारची लस अवेलेबल आहे. एक म्हणजे कोविशिल्ड व दुसरी कोवॅक्सिन. तर ह्या लसबद्दल आपण जाणून घेऊ. कोविशिल्ड ही आपल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली लस आहे. ती त्यांनी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका UK यांच्या कोलॅबरेशनने बनवली आहे. ही लस बनवण्याची प्रोसेस समजून घेऊ. ह्या कोविशिल्डमध्ये एक कॉमन कोल्डचा व्हायरस आहे ज्याला ॲडिनो व्हायरस म्हणतात, त्याला वापरलं जातं. बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ॲडिनो व्हायरसची ताकद कमी केली जाते व त्याला करोना व्हायरससारखे रूप दिले जाते. जेव्हा आपण ही लस घेतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात व आपलं शरीर म्हणजे आपली इम्युन सिस्टम करोना व्हायरसविरुद्ध लढायला सज्ज होते. तुम्हाला माहिती आहे सिरम इन्स्टिट्यूट ही जगातली सगळ्यात मोठी वॅक्सिन उत्पादन करणारी कंपनी आहे. तशीच एक दुसरी कंपनी आहे ज्याला भारत बायोटेक असं म्हणतात. ती कोवॅक्सिन हे वॅक्सिन बनवत असते. कोवॅक्सिन हे किल्ड वॅक्सिन आहे, म्हणजे ते इनॲक्टिवेटेड वॅक्सिन आहे. यामध्ये करोना व्हायरसला मारल्यानंतर त्याला इंजेक्शनसाठी सेफ बनवलं जातं व ज्यावेळेस ही लस दिली जाते त्यावेळेस आपल्या रोगप्रतिकार शक्तीच्या पेशी त्या डेड करोना व्हायरसला आयडेंटिफाय करतात व आपली इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकार संस्था त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज बनवतात. तर या पद्धतीने ह्या दोन्ही वॅक्सिन्स काम करतात. दोन्ही वॅक्सिन्स सेफ आहेत व त्या सध्या इक्वली इफेक्टिव्ह आहे असं मानलं जातं. कोविड-19 वॅक्सिनच्या डोसबद्दल जाणून घेऊ. कोविड-19 वॅक्सिन हे 2 टप्प्यात दिले जाते. जर तुम्ही पहिला डोस आज घेतला तर दुसरा डोस साधारणतः 4 ते 12 आठवड्याच्या नंतर दिला जातो. दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर लसची प्रभाविता त्याच्या काही आठवड्यानंतर पूर्णपणे दिसून येऊ शकते. तर तोपर्यंत आपल्याला हँड वॉशिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याचं पालन केलं गेलं पाहिजे. आणि रिमेंबर, यू शूड टेक द सेकंड डोस ऑफ द सेम वॅक्सिन. म्हणजे जर तुम्ही कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस देखील कोविशिल्डचाच घ्या. वॅक्सिन घेण्याआधी काय प्रिकॉशन्स असल्या पाहिजे किंवा पर्टिक्युलरली कुठल्या रुग्णांनी वॅक्सिनसाठी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे ते आपण जाणून घेऊ. जर तुम्हाला हिस्ट्री असेल मल्टिपल ड्रग ॲलर्जीची, म्हणजे काही औषधं घेतल्यानंतर तुम्हाला ॲलर्जी होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आधी सल्ला घ्या, नंतरच वॅक्सिन घ्यायला जा.
दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे की जर तुम्हाला सध्या सर्दी, खोकला किंवा ताप असेल किंवा कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शनची लक्षणं संपल्यानंतर 2 आठवडे थांबा व त्यानंतरच तुम्ही कोविड-19च्या वॅक्सिनसाठी जा. तिसरं इम्पॉर्टंट कॅटेगरी की ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर आहे किंवा ज्यांना ब्लड थिनर्स म्हणजे रक्त पातळ व्हायची औषधं सुरू असतील त्यांनी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतरच लसीकरणाला गेलं पाहिजे. प्रेग्नंट व ब्रेस्ट फिडिंग पेशंट्सला सध्या लसीकरण दिलं जात नाही आहे. आणि आपल्या शी निगडीत चौथी कॅटेगरी म्हणजे किंवा लास्ट कॅटेगरी म्हणजे की ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज. जर तुम्हाला ॲक्टिव्ह ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज असेल, तुमचं ESR CRP खूप हाय असेल तर अशा पेशंटला मी सांगतो की तुमचा डिसीज स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही लसीकरणाला गेलं पाहिजे. पेशंट्स विथ ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज हॅव अ कॉमन क्वेश्चन की ह्या रुग्णांना एक कॉमन क्वेश्चन येतो की आपल्यामध्ये ह्या लसपासून काही संभाव्य धोका आहे का. तर करंटली अवेलेबल जी माहिती आहे त्यानुसार कुठलाही विशिष्ट धोका नाही. ह्या लसपासून फायदे खूप जास्त आहे. जे इतर पॉप्युलेशनमध्ये दिसून आलं आहे म्हणजे जे नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये दिसून आलं आहे की इंजेक्शन घेतल्यानंतर 2 दिवसपर्यंत ताप येणं किंवा बॉडी एक होणं, तेच आपल्या पेशंट्सला ज्यांना ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज आहे ते दिसून येऊ शकतं. द इन्सिडन्स ऑफ सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन इज व्हेरी रेअर. ही पॉसिबिलिटी खूप दुर्मिळ आहे की तुम्हाला त्याच्यापासून सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतं. अजून कॉमनली विचारले जाणारे प्रश्न आपण आता डिस्कस करू. एक म्हणजे की ह्या वॅक्सिनमुळे माझा आजार वाढू शकतो का. तर जी माहिती अवेलेबल आहे त्यानुसार असा कुठलाही पुरावा नाही की आपला जो अंडरलाईंग ऑटोइम्युन डिसीज आहे तो वॅक्सिन घेतल्यावर वाढू शकतो. दुसरा प्रश्न पेशंट विचारतात की ज्यांना ऑलरेडी करोना झाला आहे त्यांनी वॅक्सिन घेतलं पाहिजे का. तर वी स्ट्रॉंगली रिकमेंड की तुम्हाला करोनाचा आजार झाला असेल तरी तुम्ही वॅक्सिन घ्या. वॅक्सिनमुळे ज्या अँटीबॉडीज तयार होतील ते तुमच्या इम्युन सिस्टमला म्हणजे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला आणखी बळकट बनवेल व तुमच्या भविष्यातील संभाव्य धोका जो आहे करोनापासून तो अजून कमी होईल. विच इज द बेस्ट वॅक्सिन. कुठलं सगळ्यात चांगलं वॅक्सिन आहे हा पेशंटचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. आय टेल माय पेशंट्स की द वन यू गेट फर्स्ट इज द बेस्ट. म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी जे वॅक्सिन मिळेल तेच बेस्ट आहे. कुठल्याही एका स्पेसिफिक वॅक्सिनसाठी थांबू नका. तुमच्या एरियामध्ये जे वॅक्सिन अवेलेबल असेल ते घ्या. आपल्याकडे अशी कुठलीही माहिती अवेलेबल नाही की ज्याच्याने अवेलेबल वॅक्सिन्स कम्पेअर केले गेले आहेत आणि ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीजमध्ये कुठलं सेफ आहे किंवा सेफ नाही किंवा कुठलं जास्त फायदेशीर आहे अशी कुठलीही माहिती नाही. त्यामुळे दोन्ही अवेलेबल वॅक्सिन इक्वली गुड आहेत असं मानूनच तुम्ही वॅक्सिन घेतलं पाहिजे. आपल्या भारतात सध्या तरी वयवर्ष 60 पेक्षा अधिक असलेल्या पॉप्युलेशनलाच वॅक्सिन दिलं जात आहे. तर ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा लुपस किंवा असे जे व्हेरियस ऑटोइम्युन डिसीज आहे अशा रुग्णांना देखील हे वॅक्सिन प्रायोरिटी बेसिसवर मिळू शकतं त्यांचं वय 60पेक्षा कमी असेल तरी. तर अशा पेशंट्सनी एक कोमॉर्बिडिटीचा फॉर्म असतो तो आपल्या रुमॅटॉलॉजिस्ट किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडनं ज्यांना आपल्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती आहे त्यांच्याकडनं तो भरून घेतला पाहिजे. ह्या फॉर्ममध्ये जसं दाखवलं आहे त्यानुसार 13 नंबरची कॅटेगरी आहे. त्याच्यात इट हॅज बीन मेन्शन की इफ यू हॅव बीन युझिंग कॉर्टिकोस्टिरॉइड्स ऑर इम्युनोसप्रेसंट्स देन यू बिकम इलिजिबल फॉर वॅक्सिन कोविड-19 वॅक्सिन ऑन प्रायोरिटी बेसिस. तर हा फॉर्म तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टकडनं भरून घ्या. व्हेन यू गो टू द वॅक्सिनेशन सेंटर प्लीज कॅरी दिस फॉर्म विथ यू अलॉंग विथ युअर प्रिस्क्रिप्शन. कोविड-19 वॅक्सिन घेण्याचे फायदे काय आहेत इन पेशंट्स विथ ऑटोइम्युन डिसीज. जसं तुम्हाला माहिती आहे की पेशंट्स विथ ऑटोइम्युन डिसीज आर ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग कोविड-19 इलनेस अँड दे मे गेट अ सिव्हिअर इलनेस. म्हणजे काही स्टडीजमध्ये दाखवण्यात आलं आहे की ज्यांना ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज आहे अशा पेशंटमध्ये तीव्र प्रकारचा करोना होऊ शकतो. कोविड-19ची लस घेतल्यामुळे आपल्याला करोना व्हायरसचे इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी होते. शिवाय हा आजार झालाच तर त्याची तीव्रता कमी राहते. भारतात अवेलेबल असलेली कुठलीही लस ही लाईव्ह वॅक्सिन नाही त्यामुळे इट इज सेफ फॉर यू टू टेक कोविड-19 वॅक्सिन. आपल्या औषधांमध्ये काय बदल केला पाहिजे जर तुम्हाला कोविड-19चं वॅक्सिन घ्यायचं असेल तर.
तर फर्स्ट थिंग इज यू शुड डिस्कस विथ युअर डॉक्टर. तुमच्या डॉक्टरांशी सल्ला केला पाहिजे. आणि जर तुमची कंडिशन स्टेबल असेल, म्हणजे तुमचा आजार खूप चांगल्या कंट्रोलमध्ये असेल, तर तुमचे डॉक्टर कदाचित तुम्हाला तुमची जी वीकली गोळी सुरू आहे, आठवड्यातून एकदा घ्यायची मेथोट्रेक्सेट, ही गोळी 1 आठवडा थांबवायला सांगू शकतात. दुसरी गोळी जर तुमची सुरू असेल, ज्याला जॅक इनिबिटर्स म्हणतात, टोफासिटिनिब किंवा बॅरासिटिनिब हे मॉलिक्यूलचं नाव आहे, ही गोळी देखील 1 आठवडा थांबावी लागू शकते. तर आणि तिसरी गोळी जर तुम्हाला स्टिरॉइड सुरू असतील, थिंग्स लाईक प्रेडनिसोलॉन मोर दॅन 20 मिलीग्राम, इन दॅट केस तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की प्रेडनिसोलॉनचा डोस 20 मिलीग्रामच्या खाली आल्यानंतरच आपण वॅक्सिन घेऊ. तर हे बदल का करायचे आहेत वॅक्सिन घेण्याआधी आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये? तर हे नाही की तुम्हाला ह्या गोळ्या किंवा ही औषधं चालू असल्यामुळे लसपासून काही मोठा धोका आहे. तर हे बदल यासाठी करायचे आहेत की ह्या गोळ्या सुरू असताना तुम्ही जर वॅक्सिन घेतलं तर त्या वॅक्सिन तेवढं प्रभावी नसणार, म्हणजे आपल्या शरीरात तितक्या अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला 1 आठवड्यासाठी काहीच गोळ्यांमध्ये बदल करायचे आहेत. दुसऱ्या कॉमनली यूज्ड ड्रग्स जे आहेत, पर्टिक्युलरली हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा सल्फासॅलाझिन किंवा मायकोफेनोलेट, ॲझॅथायोप्रिन, ह्या सगळ्या गोळ्या सुरू ठेवू शकतात तुम्ही. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याची गरज नाही. बदल करायचे असेल तर फक्त 3 गोळ्यांमध्ये करायचं आहे. एक म्हणजे मेथोट्रेक्सेट, दुसरं जॅक इनिबिटर्स विच इज टोफासिटिनिब और बॅरासिटिनिब, अँड थर्ड इज द डोस ऑफ प्रेडनिसोलॉन. हावेवर एक गोष्ट लक्षात घ्या की हे औषधांमधील बदल आपल्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका. हे बदल तेव्हाच करतो आपण जेव्हा तुमचा आजार खूप चांगल्या कंट्रोलमध्ये आहे. तर कुठलेही औषध थांबवण्याआधी आपल्या डॉक्टरांशी सल्ला करा. आता आपण डिस्कस करणार आहोत बायोलॉजिक्स आणि कोविड-19 वॅक्सिनेशन. आय एम ग्लॅड टू इन्फॉर्म यू दॅट की मोस्ट ऑफ द बायोलॉजिक्स आर सेफ अँड यू कॅन कंटिन्यू इट. पर्टिक्युलरली अँटी-TNF बायोलॉजिक्स जे म्हणजे इटानासेप्ट किंवा ॲडल्युमॅब, जे आपण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटमध्ये किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये वापरतो, हे सेफ आहेत आणि हे तुम्ही कंटिन्यू करू शकतात. कोविड-19ची लस घेण्याआधी यांच्या डोसमध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही. दुसरे बायोलॉजिक्स जसे की सेक्युकिनिमॅब किंवा टॉसिलिझिमॅब हे पण सेफ आहेत आणि यू कॅन कंटिन्यू टेकिंग ॲज पर युअर रेग्युलर शेड्यूल. द ओनली बायोलॉजिक्स विच रिक्वायर्स चेंजेस इज रिटक्सिमॅब. रिटक्सिमॅब हे इंट्राव्हिनसली म्हणजे सलाईनमध्ये लावून दिलं जातं. हे बायोलॉजिक्सचा डोस तुम्ही तुमच्या डॉक्टरशी म्हणजे पर्टिक्युलरली रुमॅटॉलॉजिस्टशी डिस्कस केल्याशिवाय तुम्ही कोविड-19चं वॅक्सिन प्लॅन करू नका. मी अपेक्षा करतो की ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला युजफुल असेल. व्हिडिओ संपण्याच्या आधी पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतं की ऑल पेशंट ज्यांना ऑटोइम्युन डिसीजेस आहेत त्यांनी कोविड-19च्या लसीकरणाचा विचार केला गेला पाहिजे. लसीकरणाला जाण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरशी भेटा व तुमच्या औषधांमध्ये काही बदल करावे लागत असतील तर त्यांच्याकडे ते डिस्कस करा आणि त्यानंतरच तुम्ही लसीकरणासाठी जा. कोविड-19चं जे वॅक्सिन आहे ते सेफ आहेत इन पेशंट्स विथ ऑटोइम्युन रुमॅटिक डिसीज.